आणि महत्त्वाची बातमी, मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही त्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुनगंटीवार आजच्या विधानसभेच्या कामकाजात देखील अनुपस्थित राहिल्याचं दिसलं, त्यामुळे मुनगंटीवार हे कुठेतरी नाराज आहेत का अशी चर्चा आता जोरात सुरू झाली आहे। दरम्यान यापूर्वी महायुती सरकार त्याचबरोबर शिंदे सरकारमध्ये देखील सुधीर मुनगंटीवार हे मंत्री होते, वनमंत्री, त्याचबरोबर सांस्कृतिक खात्याचा कार्यभार देखील त्यांनी सांभाळलेला आहे। मात्र असं असताना फडणवीसांच्या सरकारमध्ये मात्र सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश नाही, त्यामुळे मुनगंटीवार हे नाराज आहेत आणि त्यामुळेच ते आज गैरहजर राहिले अशी माहिती मिळते। तशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्यावर पक्षातील संघटनेसंदर्भात कुठली मोठी जबाबदारी सोपवली जाते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना पत्रकार परिषदेमध्ये ज्यांना डावलण्यात आलेलं आहे, ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यांना पक्ष संघटनेमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते असे संकेत दिले होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, मुनगंटीवार नाराज असल्याचं बोललं जात आहे, आजच्या कामकाजात देखील ते उपस्थित नव्हते। नक्कीच सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असेल अशी अपेक्षा होती, परंतु त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। आज विधिमंडळाच्या कामकाजात ते सहभागी झालेले नाही, त्यासोबतच पक्षाच्या कुठल्या नेत्यांना सुद्धा ते भेटलेले नाहीत। काल सायंकाळी पक्ष कार्यालयात येऊन गेले, माध्यमांशी सुद्धा चर्चा केली नाही, परंतु खासगीत बोलताना आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवतात। भाजपचे माजी अध्यक्ष, अर्थमंत्री आणि अपेक्षा होती की चंद्रपूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिनिधित्व मिळेल, परंतु ते मिळालं नाही, त्यामुळे ते नाराज आहेत आणि आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झालेले नाही। त्यांची नाराजी नेमकी कशी दूर केली जाईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नक्कीच गजानन, त्यामुळे मुनगंटीवार यांची नाराजी कशा प्रकारे दूर केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी। मात्र तुम्ही आपल्यासोबत राहाच, मुनगंटीवार हे नाराज असल्याचं दिसतंय, आजच्या कामकाजात देखील ते सहभागी झाले नाहीत। मात्र गजानन, आपण पाहिलं की फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं होतं की ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना पक्ष संघटनेमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते। मुनगंटीवार यांच्याबाबत तसे काही संकेत मिळत आहेत का? पक्ष संघटनेमध्ये आता एक मोठी जबाबदारी शिल्लक आहे, ती म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदाची, परंतु प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे, त्यामुळे दुसरी कुठली जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर दिली जाणार की त्यांना केंद्रीय संघटनेमध्ये पाठवलं जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। परंतु आतापर्यंत पक्षाच्या कुठल्याही मोठ्या नेत्यांनी याबाबत वक्तव्य केलेलं नाही। एकूणच त्यांना काल डावलण्यात आलं, त्यानंतर पक्षाकडनं स्पष्ट भूमिका कुठली नाही की सुधीर मुनगंटीवार यांचं पुनर्वसन नेमकं कसं होणार याबाबत कुणीही स्पष्ट केलं नाही। परंतु त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांची नाराजी जी आहे ती स्पष्ट आहे। सुधीर मुनगंटीवार यांची सुद्धा स्वतःची नाराजी आहे, त्यामुळे ते आज विधिमंडळ कामकाजात सहभागी झाले नाही। आता त्याचं पुनर्वसन करण्याचे प्रयत्न जे आहे ते पक्षाकडनं केले जातात। मात्र गजानन, मुनगंटीवार यांनी अर्थ खातं सांभाळलेलं आहे, वन खातं सांभाळले, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री ते राहिलेले आहेत, भाजपचा मोठा चेहरा आहे। अशा वेळी त्यांना डावलणं हा भाजपसाठी कुठेतरी एका अर्थानं पाहायला गेलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलण्यात आलेलं होतं, त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका भाजपला सहन करावा लागलेला होता आणि विदर्भातीलच हा दुसरा मोठा चेहरा म्हणजे मुनगंटीवार यांना डावललं जात आहे। नक्कीच गेले अनेक वर्ष झाले भाजपचे अध्यक्ष राहिलेले आहेत, प्रदेशची भाजपची बांधणी केलेली आहे महाराष्ट्र भाजपची, आणि अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे अपेक्षा होती की त्यांना मंत्रिपद मिळेल आणि त्यांच्यामुळे नुकसानही होऊ शकते, कारण की वर्धा जिल्हा असो, चंद्रपूर जिल्हा असो, गडचिरोली जिल्हा असो, पक्षाच्या बांधणीत त्यांची महत्वाची भूमिका आहे। यावेळेस आमदार निवडून आणण्यातही त्यांची महत्वाची भूमिका आहे। असं असतानाही त्यांना आज मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही, त्यामुळे पक्ष संघटनेत किंवा केंद्रीय पक्ष संघटनेत काय त्यांच्यासाठी भूमिका ठरवण्यात आलेली आहे हे लवकरच पक्षाकडनं स्पष्ट केलं जाईल। नक्कीच गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।